नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब पूजा केली. यानंतर गोदावरी नदीची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी ठाकरे कुटुंबीय, आमदार, खासदार आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती. आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. बीड आणि अहमदनगर असे 3 जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केलाय. दरम्यान आज दुपारचं भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. रात्रीचा मुक्काम खराडी येथे असून उद्या सकाळी त्यांचे मुंबईकडे कूच होईल. नाशिकच्या मनमाडमधील नगर चौकी येथील निंबस पॅकेजिंग कंपनीला अचानक आग लागण्याची घटना घडली असून कंपनीमधील बॉयलर फुटल्याने आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. तसेच आग पसरल्याने कंपनीमधील अन्य बॉयलरचेही स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र कामगारांना सुट्टी असल्याने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. ज्या क्षणाची वाट माण तालुका आतुरतेने पाहत होता तो क्षण काल श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर संपन्न झालाय. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी नेर धरणातून माणगंगेकडे झेपावले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माण खटाव तालुके वाट पाहत असलेल्या जिहे कटापूरच्या पाण्याचे शेतकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पाण्यामुळे माण तालुक्यातील 32 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आमदार जयकुमार गोरेंनी दिलेल्या शब्दाची पूर्ती होणार असल्याने त्यांचे समर्थक जल्लोष करत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी 2 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील हलकी वाहने आणि बसेस खोपोली एक्झिट येथून जुन्या हायवेवरून सोडण्यात येणार आहेत. तर पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी व जड अवजड वाहने ही खालापूर एक्झिट येथून वळवून शेडुंग टोल नाका मार्गे मुंबईकडे पाठवण्यात येणार आहेत. अयोध्या येथे श्रीराम प्रतिष्ठापनेचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून साताऱ्यात मोठ्या स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले. यावेळी सातारा शहरातील गांधी मैदान येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली. यावेळी मैदानावर 1 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. दीपोत्सवास मोठ्या संख्येने सातारकरांनी हजेरी लावून 1 दिवा श्रीरामासाठी लावून हा दीपोत्सव साजरा केला. आज दुपारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवण्यात येणार आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबद्दल काय निर्णय राहुल नार्वेकर घेणार याची उत्कंठा राजकीय पक्षांना लागली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्रामध्ये तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्यात पिंजोर येथील जटायू कन्झर्वेशन अँड ब्रीडिंग सेंटर येथून आणलेले 10 लांब चोचीचे गिधाड सोडण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षांपासून गिधाडांचा अधिवास आहे. 1990 ते 2006 या कालावधीत देशातील गिधाडांची संख्या अतिशय तीव्र गतीने कमी झाली आहे. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन करून त्यांची संख्या वाढवण्याकरता हरियाणा, आसाम, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यात गिधाड संवर्धन केंद्र सुरू करून गिधाडाच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. सदर प्रजनन केंद्रांमध्ये तयार झालेल्या नवजात गिधाडांना पेंचच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे टाकलंय. माहितीनुसार सोमवारी भारतीय एक्सचेंजेसवर स्टॉकचे मूल्य $4.33 ट्रिलियन वर पोहोचलंय. तर हाँगकाँग मार्केटचा हा आकडा $4.29 ट्रिलियन होता. यासह भारत आता जगातील 4थ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनलाय. भारतीय डेव्हिस करंडक संघाने पाकिस्तानमध्ये ग्रास कोर्टवर होणाऱ्या लढतीसाठी सराव सुरू केलाय. ही लढत इस्लामाबादमध्ये 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी होत आहे. सध्या भारताकडे रामकुमार रामनाथन हाच एकमेव एकेरीतील खेळाडू आहे. दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरू आहे. युकी भांबरी किंवा एन श्रीराम बालाजी यातून एकाची निवड कर्णधार रोहित राजपाल यांना करायची आहे. निकी पुनाछा हा सुद्धा एकेरीसाठी पर्याय आहे. टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.